दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी। पंचमुखी हनुमान पासून तर आपल्या सरदार वल्लभभाई पटेलपर्यंत आपली गाडी ओढली जाणार आहे। प्रत्येक गाडीवरती 8 लोकांना आम्ही बसायची सुविधा केलेली आहे। एका गाडीवर आपण 8 जणांची व्यवस्था केलेली आहे। त्यांना टी शर्ट दिलेले आहे। त्या टी शर्टच्या व्यतिरिक्त एकही व्यक्तींना आम्ही वर चढू देणार नाही। आम्ही मज्जाव करू आणि तिथं पोलिसांचाही पोलिसही आहे, त्यामुळे पोलिसही त्यांना 8व्या 9व्या माणसाला चढू देणार नाही। त्यामुळे कोणीही ज्याच्याजवळ टी शर्ट नाही, ज्याच्यावर जबाबदारी नाही, अशा व्यक्तीने 12 गाड्यांवर चढण्याचा प्रयत्न करू नये किंवा उगीच त्यांचा अपमान होईल। आणि ह्या वर्षीसाठी जे विशिष्ट प्रकारचे टी शर्ट दिलेले जे टी शर्ट परिधान करूनच बैलगाडीवर आपल्या त्या 12 गाड्यांच्या याच्यावर बसायचं आहे। भोंगे लावलेले आहेत। या स्पीकरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेला सूचना देण्यात येतील, त्या सूचनांचं तंतोतंत पालन सर्व नागरिकांनी आणि यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंनी करायचं आहे। अगोदर जय मारी आईचं नाव घेतो आणि जे नियोजन झालेलं आहे यात्रेबद्दलचं नियोजन आमचं 2 वर्षापासून या लोकांनी केलेलंच आहे। तर विषय असा आहे की यात्रा हे निर्भयपणे पार पडायला पाहिजे, त्यासाठी स्वयंसेवक निवडले आहे। काही पोलीस लोकांना बंदोबस्तासाठी ठेवलेले आहे आणि गावातील लोकांना माझं सांगणं आहे की जेणेकरून मर्यादेची यात्रा आहे, आपल्या गावाची यात्रा आहे, त्याचा आशीर्वाद आपल्या सातारा गावाला आहे। तरी आपण सर्वांनी यात्रेमध्ये सहभागी व्हा आणि तवार करून मुलं असतात, भोगे वाजवतात, ते वाजवतात, त्याच्यावर सुद्धा आमचं नियंत्रण आहे। तर सर्व हे शिस्तबद्ध काम आहे आणि याच्यामध्ये वरिष्ठ आहे, नगरसेवक आहे, हे लोकांनी हे सुद्धा लक्ष ठेवून आहे। पंचमुखी हनुमानपासून तर आपल्या सरदार वल्लभभाई पटेलपर्यंत आपली गाडी ओढली जाणार आहे। प्रत्येक गाडीवरती 8 लोकांना आम्ही बसायची सुविधा केलेली आहे। ज्या बाहेरच्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या गाड्याला आम्ही हायवेवरती इकडे रोखणार आहे, यावल नाक्याकडून येणाऱ्या गाड्या आम्ही तिकडे रोखून घेणार आहे। तर यात्रेमध्ये तसं कोणताही अनर्थ घडणार नाही। तरी सर्व सातारा गावाच्या लोकांना विनंती करतो, सर्वांनी यात्रेमध्ये भाग घ्या आणि सहकार्य करा यात्रेला। गुढीपाडव्याच्या निमित्तानं ग्रामदेवता आई मरी माता यांचा यात्रोत्सव आहे आणि 12 गाड्यांचा कार्यक्रम आहे। यावर्षी आमची समिती गठन झालेली आहे आणि आमच्या समितीचे अध्यक्ष माननीय प्रकाश भाऊ कोळी यांच्या मार्गदर्शनाने संपूर्णपणे नियोजन या यात्रेचं झालेलं आहे। सदरच्या यात्रेमध्ये लाईट व्यवस्था असो या सुरक्षेची व्यवस्था असो, या सगळ्या प्रकाराची आम्ही खबरदारी घेतलेली आहे। दुसाळकर जनतेला एवढंच विनंती करेल की आपण अशा गर्दीच्या ठिकाणी आपल्या कुठल्याही मौल्यवान वस्तू न आणता त्या दिवशी जर आपण बेल्टेक्सचे दागिने घातले तर निश्चितच बरं होईल। कारण गर्दीचा फायदा घेऊन चोरटे आपली आर्थिक हानी करू शकतात। त्यामुळे भगिनींना, मातांना, सर्व बंधूंना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचं आभूषण, सोन्याचे आभूषणं त्या दिवशी परिधान करू नका। आणि गर्दी असेल तर गर्दीच्या ठिकाणी अशा चोरीचा जास्त प्रयत्न असतो। तसेच लाईटाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्वयंसेवक आणि समितीने ठरवलेले नियम हे सर्वांसाठी लागू असतील। समितीने ज्या पद्धतीने अध्यक्षांनी समितीने ज्या पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं सर्व जनतेनं तंतोतंत पालन करायचं आहे। हे तंतोतंत पालन हे आपल्यासाठीच करायचं आहे, कारण आपल्या गावची प्रथा आहे, ही प्रथा कुठेतरी मोळकळीस येऊ नये म्हणून हा सर्व प्रयत्न आहे। त्यामुळे शिस्त ही ठेवलीच पाहिजे। आपण गाडीवर जे मोजके लोक आहेत, ज्यांना आपण ज्यांची नोंदणी केलेली आहे, अशाच लोकांना आपण गाडीवर बसवू देणार आहे आणि त्या 12 गाड्या ओढल्या जाणार आहे। 12 गाड्याच्या वेळेला आपण नगरपालिकेच्या माध्यमातून बॅरिकेडिंग करणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण सफेदीची एक लक्ष्मण रेखा आखणार आहे। मुसळकर जनतेला पुन्हा अशी विनंती करेल की ती लक्ष्मण रेखा किंवा ते बॅरिकेडिंग त्याच्या बाहेर आपल्यास उभं राहायचं आहे, कारण
गेल्या 2-3 ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या केवळ न केवळ आपल्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या आहेत. कारण आपण कुठेतरी लोटालोटी गर्दी करत असतो, त्यामुळे जीव जातो. एकदा आपल्या पोलीस शिपायांचा जीव गेला, एकदा आपल्या कार्यकर्त्याचा जीव गेलेला आहे आणि एक मोठी दुर्घटना घडता घडता मरीमातेच्या आशीर्वादाने घडली नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की त्या दिवशी आपल्याला यात्रोत्सवाचा 12 गाड्यांचा सर्व आनंद घ्यायचा आहे, परंतु शिस्तीत घ्यायचा आहे. कारण कुठल्याही प्रकारची लोटालोट गर्दी करू नये आणि समितीने जे जे नियम आखून दिलेले आहे ते सर्वांसाठी बंधनकारक आहे. इथे येणारे जे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. जर कोणाला त्रास होत असेल तर तसं त्यांनी निश्चितच समितीचे कोणतेही पदाधिकारी असं त्यांच्याजवळ सांगितलं तर आम्ही त्यांना न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. कोणी जबरदस्ती करत असेल, कोणी जबरदस्तीने पैसे मागत असतील किंवा कुठल्याही प्रकारे पैशाची मागणी करत असेल तर कोणी देऊ नये. समिती ज्या पद्धतीनं सांगेल त्याच पद्धतीनं आपण सर्वांनी वागावं. समितीकडनं काही विशेष असं उपक्रम किंवा काही आयोजन केलेलं आहेत का? जसं मागच्या वेळी एक अन्नदानाचा उपक्रम केलेला होता. आता ह्या वर्षी खरं म्हटलं की मागच्या वर्षी अन्नदान केलं, परंतु त्यामध्ये खाण्याचं प्रमाण खूप कमी झालं, लोक कमी होते. त्यामुळे ह्या वर्षी असा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला नाही. परंतु अशा अनेक लोक आहेत की ते जे यात्रेत बसणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी काही ना काही व्यवस्था निश्चितपणे करतील आणि आमचे तसे प्रयत्न सुरू आहे. समितीच्या माध्यमातून आम्ही तो खर्च काढतो. 12 गाड्यावरती काही लिमिटेड लोक आपण सांगितलेले आहेत, तर असा काही आकडा आपण ठरवलेला आहे की इतकेच लोक राहतील? आता एका गाडीवर आपण 8 जणांची व्यवस्था केलेली आहे. त्यांना टी-शर्ट दिलेले आहे. त्या टी-शर्टच्या व्यतिरिक्त एकही व्यक्तींना आम्ही वर चढू देणार नाही. आम्ही मज्जाव करू आणि तिथं पोलिसही आहे. त्यामुळे पोलिसही त्यांना 8व्या 9व्या माणसाला चढू देणार नाही. त्यामुळे कोणीही ज्याच्याजवळ टी-शर्ट नाही, ज्याच्यावर जबाबदारी नाही अशा व्यक्तीने 12 गाड्यांवर चढण्याचा प्रयत्न करू नये किंवा उगीच त्यांचा अपमान होईल. आणि ह्या वर्षीसाठी जे विशिष्ट प्रकारचे टी-शर्ट दिलेले ते टी-शर्ट परिधान करूनच बैलगाडीवर आपल्या त्या 12 गाड्यांच्या त्याच्यावर बसायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे उडणारे त्यांच्यासाठी टी-शर्ट आहे, स्वयंसेवकांसाठी टी-शर्ट आहे. त्यामुळे ज्यांची नोंदणी झालेली आहे अशाच लोकांनी 12 गाड्यांवर बसायचं आहे. आता आपला जर त्याची नोंदणी नसेल किंवा आपल्या जो त्याचं टी-शर्ट नसेल तर आपल्याला त्या 12 गाड्याच्या गाडीवरनं निश्चितपणे उतरवलं जाईल. त्याचप्रमाणे जे काही चोरटे चोरी करण्याचा प्रयत्न करतील या चोरट्यांवर सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, जेणेकरून यात्रेकरूंना आणि जे महिला वगैरे जे येतील यांचं एखादा दागिनं सोन्याचं दागिनं चोरू होऊ नये यासाठी ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात येणार आहे. येणाऱ्या 30 तारखेला होऊ घातलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मरीमाता यात्रा उत्सव समितीच्या वतीने यावर्षी आमचे मोठे बंधू प्रकाश भाऊ कोडी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समितीने काही नियम व अटी केलेले आहेत. मी सर्व नागरिकांना आणि सातारा गावातील युवा वर्गाला विनंती करेन की आपण जे नियम समितीने ठरवलेले आहे या नियमानुसारच आपण वागायचं आहे, जेणेकरून आपली ही मरीमातेची यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल. आणि पोलिसांना सुद्धा एक विनंती करेन की 12 गाड्या वळल्यानंतर गर्दीमध्ये काही टवाळखोर मुलं महिलांची आणि मुलींची छेडखानी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण सुद्धा डीपी पथक पूर्ण यात्रेमध्ये फिरून असे जे टवाळखोर मुलं दिसतील यांना ताब्यात घेऊन यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती करतो. त्यानंतर आम्ही यावर्षी साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून मरीमाता मंदिरापासून तर भैरमबुवा मंदिरापर्यंत स्पीकर लावलेले आहेत, भोंगे लावलेले आहेत. या स्पीकरच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेला सूचना देण्यात येतील त्या सूचनांचं तंतोतंत पालन सर्व नागरिकांनी आणि यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंनी करायचं आहे. त्याचप्रमाणे जे काही चोरटे चोरी करण्याचा प्रयत्न करतील
या चोरट्यांवर सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, जेणेकरून यात्रेकरूंना आणि जे महिला वगैरे जे येतील यांचं एखादा दागिनं सोन्याचं दागिनं चोरू होऊ नये यासाठी ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात येणार आहे. मी बूथची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. काही यात्रेकरूंना किंवा जे स्टॉल लावण्यात येणार आहे त्यांना काही अडचण असली तर त्या बूथवर संपर्क केला तर नक्कीच आम्ही त्या बूथच्या माध्यमातून स्वयंसेवकांच्या माध्यमातून त्या स्टॉलवाल्यांचं जे शंका असेल किंवा जो त्रास असेल तो दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा सर्वच नियोजन आम्ही समितीच्या वतीने यावर्षी केलेलं आहे आणि त्याचं काटेकोरपणे सर्वांनी पालन करावं अशी एक विनंती आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद. जय मरीमाता. जसं आता वरिष्ठांनी, अध्यक्षांनी आणि मान्यवर आपले नगरसेवक यांनी जी सूचना आपल्याला सर्व भुसावळ नागरिकांना दिलेली आहे त्याचप्रमाणे 2-3 सूचना अशा आहेत की मागील वर्षी चोरीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं होतं आणि मंदिराच्या गाभाऱ्यातून सुद्धा पुरुषांचे काही जे पाकिट असतील आणि काही महिलांचे जे चेन वगैरे सोन्याचे जे आभूषण असतात हे मंदिराच्या गाभाऱ्यातून सुद्धा चोरीला गेले होते. त्यासाठी आपण लाईव्ह व्हिडिओग्राफी आपण करणार आहोत. त्याच्यासाठी एक LED वॉल आपण कंटिन्यू इथं मरीमाता मंदिराच्या परिसरामध्ये लावणार आहोत आणि मंदिराच्या गाभाऱ्यावरती आपलं जिथे मंदिराचं देवीचं जे स्थान आहे तिथे एक व्हिडिओ कॅमेरा 3 वाजेपासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत आपण कंटिन्यू लाईव्ह टेलिकास्ट आपण तो LED वॉलवर दाखवणार आहोत, जेणेकरून आपल्या जे चोरीचं प्रमाण आहे मंदिराच्या गाभाऱ्यातलं सुद्धा ते आपण ते कुठेतरी त्याचा बंदोबस्त आपण करू शकतो. त्यानंतर आपण जे रोडावरचे जे दुकानं आपण लावतो, जे भोंगे वगैरे जे त्यांचे दुकानं आपल्या इथं आलेले असतात त्यासाठी आपण समितीतर्फे जे आपण मंडपाचं जे कंटिन्यू दुकानं आपण त्यांना प्रोव्हाइड करून देतो त्याची एक मूल्य आपण एक छोट्या प्रमाणामध्ये का होईना एक मूल्य ठेवलेलं आहे. ज्यांना स्टॉल लावायचे असतात त्यांच्यासाठी आपलं एक बूथ असेल तिथं त्यांची रितसर एक पावती आपण देणार आहोत. ती पावती घेतल्याशिवाय त्यांना कोणालाच तिथं दुकानामध्ये दुकान लावता येणार नाही. त्याची एक पावती जे आपण मंडपासाठी आपण मंडपवाल्यांना सांगितलेलं आहे तर त्यांच्याकडे ती पावती असेल, जेणेकरून कोणाला प्रॉब्लेम येणार नाही दुकान लावण्यासाठी किंवा दुकान शोधण्यासाठी. कारण दुकानं 70 ते 80 प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणात दुकानं असतात आणि त्यांना बाहेरगावावरून जे दुकानं लावण्यासाठी येतात त्यांना इथं थोडं टेंटचा प्रॉब्लेम होतो. त्याकरता आपण समितीतर्फे दुकानांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, परंतु त्याचं एक मूल्य असेल किमान 300-500 रुपये जे काही असेल आपण ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्याच्याकडनं ते आकारणार आहोत. आणि चोरीचं प्रमाण जे मागील वर्षी जे सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापासून जे होतं तर त्याच्यावर कुठे ड्रोनच्या साह्याने आपण ते त्याच्यावर बंधन घालणार आहोत. आणि एक स्वयंसेवकांना एक विनंती आहे, आपण जे टी-शर्ट प्रत्येकाला दिलेले आहेत 12 गाड्यांवरती आपण 80 मुलांना फक्त टी-शर्ट वाटप केलेलं आहे. त्याचा एक विशिष्ट कलर आपण वेगळा ठेवलेला आहे. जे 2 वर्षापासून आपण एका रंगाचे टी-शर्ट देत होतो स्वयंसेवकांना ते यावर्षी न देता, कारण 2 वर्षापासून जे टी-शर्ट घालून सुद्धा ते 12 गाड्यांवर बसले असते त्याकरता आपण यावर्षी कलर चेंज केलेला आहे, तर त्याचं पॅटर्न चेंज केलेलं आहे. आणि 12 गाड्या ढकलणाऱ्यांपासून तर जे स्वयंसेवक आपले 250-300 स्वयंसेवक आपण नेमलेले आहे त्यांच्यासाठी एक वेगळा विशिष्ट कलर आपण ठेवलेला आहे, जेणेकरून आपले स्वयंसेवक कंटिन्यू यात्रेमध्ये फिरत असतील आणि कुठे काही प्रॉब्लेम असेल तर ते आपण जे महिला किंवा लहान मुलं किंवा कोणी आलेले असले काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्या स्वयंसेवकांना आपण लगेच कळवावं. आणि त्याच्यासाठी आपण 2 ते 3 ठिकाणी एक पोलीस मदत केंद्र म्हणून आपण 3 बूथ ठेवलेले आहे. एक मरीमाता मंदिराच्या मागच्या परिसरामध्ये आणि एक सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळ एक आणि एक मरीमाताच्या मंदिराजवळ आपल्या रोडावर असे 3 बूथ आपण ठेवलेले आहे, जेणेकरून ज्या महिला व मुलं आलेले असतात यात्रेसाठी त्यांना एक सुविधा मिळेल. यंदाचे भगत हे आमचे पंचक्रोशीतील मयूर भोळे, त्यांचे बगले राहुल पाटील, दुसरे बगले हे दुर्गेश पाटील असतील आणि त्यांच्यासोबत हे पंचक्रोशी सर्वात ज्येष्ठ मंडळी नागरिक हे यात्रेच्या 1 दिवस आधी विधिवत पूजेला सुरुवात करतात. संपूर्ण गाव पंचक्रोशी मंदिरांना निमंत्रण दिले जाते, पूजाविधी पूर्ण पार पाडली जाते आणि ज्येष्ठांच्या
परिसरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हे भगत वगैरे सर्व पूजा आटपून आपल्या 12 गाड्या ह्या ओढल्या जातात. गुढीपाडव्याला हे जत्रा निमित्ताने 12 गाड्यांचं नियोजन केलेलं असतं 30 तारखेला. तर सदरूनी जसं दरप्रमाणे आनंदात जावे व जे आता आपल्या भागातले प्रभागातले जे रोड आहे ते नगरपालिका प्रशासनाने आमदार साहेबांच्या प्रयत्नाने चांगले रोड चकचकात झालेले आहे व माझ्या सगळ्या आपलं जे आपले 12 गाड्या वळणारे जे मित्रमंडळी वगैरे ज्यांनी त्यांना विनंती आहे माझी की बुवा 12 गाड्या एकदम आनंदात स्वरूपीने जाण्यात यावे व जे रोमिये लोक आणि जे पिणारे लोक काही असे छेडछाडणे लोकांना त्याच्यात एंट्री देण्यात यावी नाही अशी मला विनंती आहे व चांगले सुखरूप जावं अशी मी मरीमाता प्रभूचरणा प्रार्थना करतो. दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.